आज संत तुकाराम महाराज आणि माऊली महाराजांच्या पालखी पुण्यात मुक्कामी आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले. पुणे शहरातील प्रमुख 20 रस्ते आज वाहतुकीसाठी बंद असणार आहेत, तर वाहतूक पोलिसांचे 65 अधिकारी आणि 1350 कर्मचारी शहरात तैनात असणार आहेत. पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी 2 दिवस वाहनांना पूर्णपणे बंदी असेल. फर्ग्युसन कॉलेज रोड आणि जंगली महाराज रोडवरही दुपारनंतर वाहनांना पूर्णपणे बंदी असेल. याविषयी पोलीस अमोल झेंडे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुणे शहरामध्ये येणार आहेत. दुपारनंतर या पालख्या आणि वारकरी पुणे शहरामध्ये दाखल होतील. त्या अनुषंगाने आता पोलिसांनी वाहतुकीत काही बदल केलेले आहेत. आपल्यासोबत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे सर आहेत. सर, कसं नियोजन आहे? लाखो वारकरी येत आहेत, वाहतूक कोंडी होऊ नये, पुणेकरांना सुद्धा त्रास होऊ नये, यासाठी कशा पद्धतीचं नियोजन आहे? याच्यामध्ये आपण मुख्यतः 4 प्रकारे वाहतुकीचं पुणे शहरामध्ये नियोजन केलेले आहे. या ज्या पालख्यांचं आगमन होत आहे त्या अनुषंगाने आपण त्याच्यात पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण जड वाहतुकीचं नियोजन केलेलं आहे. काल रात्री 19 तारखेच्या मध्यरात्रीपासून ते 23 तारखे म्हणजे सोमवारच्या मध्यरात्रीपर्यंत जवळपास शहराचा जो आउटस्कट आहे जवळपास 24 ठिकाण आहेत. अशा ठिकाणाहून शहरामध्ये अवजड जड वाहतुकीला आपण पूर्णपणे बंदी केलेली आहे. अंतर्गत वाहतूक देखील मनाई केलेली आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये याच्यामध्ये आपण ज्यावेळेस पालखी आपल्या शहरामध्ये आज आगमन होते म्हणजे बोपखेल फाटापासून ते पालखी विठोबा मंदिरापर्यंत, हॅरिस ब्रिजपासून ते पालखी विठोबा मंदिरापर्यंत जे काही ॲप्रोच रोड आहेत पालखीच्या जो गर्दीचा फ्लो, वाहतुकीचा फ्लो पाहून आपण ॲप्रोच रोड बंद करतोय आणि पालखी पुढे गेल्यानंतर आपण पाठीमागून ते आवश्यकतेप्रमाणे ते ओपन करतोय आपण. तिसरा पार्ट आहे की ज्यावेळेस पालखी मुक्कामी असेल म्हणजे आज संध्याकाळी, उद्या दिवसभर, परवा उद्या पाठीपर्यंत असेल, त्यावेळेस आपण जे काही आउटस्कट आहे पालखी मुक्कामाचा त्या आउटस्कट स्टॉपेज पॉईंटने आपण भाविकांच्या वाहनांना आतमध्ये येण्यासाठी मनाई केली, परंतु त्यांना आपण पार्किंगची व्यवस्था जवळपास 16 ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये आपण दिवे घाटाच्या नियोजनामध्ये आपण जवळपास पालखीच्या अनुषंगाने आपण गेल्या 20 ते 25 दिवसापासून आपण त्या ठिकाणी भेटी देऊन नियोजन केलेले आहे. कुठेही वाहतुकीला अडथळा होऊ नये, वारकऱ्यांना अडथळा होऊ नये यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष खबरदारी आहे ती सुद्धा घेतली गेलेली आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.